कालच मी सांगितलं होतं की छत्रपती शिवरायांचा जो अपमान केलेला आहे कोरटकरनी आणि सोलापूरकरनी, त्याच्यात आता अजून एक आवाज आलेला आहे, तो भाजपाच्या बी टीमचा, म्हणजे अबू आझमीचा. औरंगजेबची प्रशंसा करत असताना माझी हीच सरकारकडे आग्रह राहील, हा आग्रह राहील माझा त्यांच्याकडे, विनंती नाही, आग्रह आहे माझा आग्रह हा राहील की तत्कालीन राज्यपाल कोश्यारी साहेबांनी जी प्रथा पाडलेली आहे, मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान असेल, सावित्रीबाई फुलेंचा अपमान असेल, छत्रपती शिवरायांचा अपमान असेल, महाराष्ट्राचा अपमान असेल, महाराष्ट्राच्या विधानसभेचा अपमान असेल, तिथपासून आतापर्यंत कोरटकर असतील, सोलापूरकर असतील किंवा अबू आझमी असेल, सगळ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे. केंद्रात सरकार पण भाजपचं आहे, केंद्रात पण सरकार भाजपचं आहे, राज्यात पण सरकार भाजपचं आहे, सगळी यंत्रणा भाजपची आहे. मग हे सरकार कारवाई का नाही करत? तसंच तुम्हाला सांगतो, मागे उभं राहतो म्हणजे तसंच सदनमध्ये झाली पाहिजे, ती न होता बाहेर झालं. ठीक आहे, आम्ही हक्कभंग मांडू, तो स्वीकार केला जाईल, नाही केला जाईल. आजचा स्थगन प्रस्ताव देखील छत्रपती शिवरायांवर जो अपमान झालेला आहे, त्यांचा अपमान झाला, त्याच्या विरोधात होता. पण कुठेतरी हंगामा करायचा आणि भाजपनी आम्हाला बोलूच द्यायचं नाही असं ठरवलेलं.